नमस्कार, मी नम्रता पाटील ससोय आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण केळफुलाचे वडे कसे बनवायचे ते पाहूया. तर सगळ्यात आधी आपल्याला केळफूल कसं साफ करायचं आहे ते पाहूया. तर आपल्याला जितकं लागेल ना तेवढं केळफूल घ्यायचं आहे. मी सगळं केळफूल घेतलेलं नाही आहे. तर याच्यातली मी फक्त 4 पानं खोलून घेतलेले आहेत आणि दुसरं पण माझ्याकडे हे छोटं केळफूल होतं ते पण मी वापरलेलं आहे. खायला जर जास्त माणसं असतील ना तर सगळं केळफूल वापरा. आता याच्यातला धागा दिसतोय ना हा काढून घ्यायचा. हा एकदम तंगूसारखा कडक असतो आणि हा छोटा एक असतो तो काढून घ्यायचा. हे दोनच धागे याच्यातले काढून घ्यायचे आहेत. खूप कडक असतो तो काढलाच पाहिजे, नाही तर मग तोंडात येणार. हे बघा, तर केळफूल आपलं साफ करून झालेलं आहे. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात अर्धी वाटी मी दही फेटून टाकलं आहे, म्हणजे ताक तयार करायचं आहे. आता हे केळफूल आहे ना आपल्याला कापून याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर थोडे मोठे मोठे कापले तरी चालतील आणि 10 मिनटं असंच भिजत ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर आपल्याला हे केळफूल काढून घ्यायचं आहे, पिळून काढायचं आहे हाताने. सगळं त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे. वडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण, अद्रक, मिरची, समप्रमाणात मीठ, चण्याची डाळ आणि मुगाची डाळ भिजत ठेवली. ह्या छोट्या वाटीने घेतलेली 2 तास भिजवून घेतलेली आहे. आता हे वाटून घ्यायचं आपल्याला. तर लसूण, अद्रक, मिरची मिक्सरच्या भांड्यात आधी खाली टाकायचे. त्याच्यानंतर केळफूल हे एकत्र वाटून घ्यायचं आहे दोन्ही. डाळ याच्यात वाटायची नाही, नाही तर मग बारीक होणार नाही. डाळ पण आपल्याला वाटून घ्यायची आहे, थोडीशी जाडसर वाटायची डाळ. तर आता हे दोन्ही वाटून झालेलं आहे आपलं. आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे. तर हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडासा कढीपत्ता एकदम बारीक कापून टाका. एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक कापून. आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करायचं आहे. आणि हे वडे ना खायला खूप छान लागतात. कोथिंबीर टाकायची आहे, थोडीशी जास्तच कोथिंबीर टाकायची. परत एकदा छानपैकी मिक्स करायचे आणि छोटे छोटे वडे करून घ्यायचे आहेत. साईज थोडी छोटी करायची आणि चपटे करायचे. खूप जाड वडे ठेवायचे नाही आहेत, नाही तर मग आतमध्ये तळले जात नाही व्यवस्थित. तर दाखवल्याप्रमाणे असे वडे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, असे सगळे वडे बनवून घ्यायचे. आता तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की गॅस बारीक करायचा आहे आणि त्याच्यात हे वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. खूप तेल वापरायचं नाही आहे, नाही तर मग आपलं तेल वाया जातं. तर थोडं थोडं तेल टाकून सुद्धा वडे चांगले भाजले जातात आणि मस्त दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तुम्ही असे वडे बनवले आहेत का कधी? जर बनवले नसतील तर असे वडे बनवून बघा. लहान मुलं असतील तर थोडेसे वडे जास्तच बनवा, कारण खायला खूप टेस्टी लागतात हे वडे. आणि गरम गरमच खायचे ते वडे. थंड झाल्यावर वडे खायला मजा येत नाही. सॉसबरोबर तर खूप टेस्टी लागतात. वडा एक तोडून दाखवते. हे बघा, मस्त वडे आपले तयार झालेले आहेत. तर तुम्ही असे वडे बनवले असतील तर मला कमेंट करून सांगा, आणि नसतील बनवले तर बनवून खा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.